हॅलो, गुड मॉर्निंग गाईज. सकाळी उठली, मस्त असा चहा बनवला आणि असं चहा बिस्किट खाल्लं, कारण आज मला गावाकडे जायचं होतं. त्यासाठी रूम क्लीन करायला घेतली. काल माझी बस आलीच नव्हती, त्यामुळे आज मला ट्रेननी गावाकडे जायचं होतं. सो त्याचीच तयारी करत होते. अंघोळ केली, मस्त छान देवपूजा केली. त्यानंतर डब्बा पॅक केला आणि बॅगाही पॅक केल्या. तशीच निघाली मी स्टेशनकडे. स्टेशनवर पोहोचली आणि बघितली तर माझी ट्रेन अजून काही आलीच नव्हती. सो मी प्लॅटफॉर्मवर जाऊन बसले. तिथे पाहते तर एक गर्दी तर खूप होती. त्यानंतर ट्रेनची वाट बघत बसले. तेवढ्याच वेळात माझी ट्रेन आली. ट्रेन तर आली खरी, पण मला याचं टेन्शन की मला गर्दीमध्ये जागा मिळतेच का नाही. त्याच टेन्शनमध्ये गर्दीमध्ये चढले कशी तरी आणि मला जागा मिळाली. त्यानंतर सीटवर बसले, पण सीटच्या समोर हे बापलेकीचं छान असं एकमेकाला प्रोटेक्ट करणं चालू होतं. ते मी कॅप्चर केलं. छान असं ढगाळ वातावरणात निसर्गाच्या सानिध्यात मी प्रवास करत स्टेशनवर पोहोचली. हे जे तेलंगणाचं स्टेशन आहे ते तुम्हीच नाव होतं. मग काय समजायचं, 2च्या 4 पटऱ्या झाला की आपलंही गाव जवळच आलं. मग मी माझ्या तालुक्याला उतरली आणि मस्त ताईची मुलगी माझी वाटच पाहत होती. तिचा हा मस्त चेहरा पाहिला की ट्रेनचा सगळा थकवा माझा निघून गेला. मग मावशीसोबत असली म्हणजे आमची शॉपिंग होणारच. मग काही शॉपिंग केली, मस्त एकासोबत मस्ती करत आम्ही गावाकडे निघालो. हा सगळा पसारा घेतला होता आम्ही सोबत, जो आम्हाला घरीच न्यायचा होता. पण गावात पोहोचलोच म्हणाला एक शांती मिळाली की चला आपण घरी पण आलो आहेत. मग या बहीण भावाची छान मस्ती सुरू होती, जी मी कॅप्चर केली. त्यानंतर आमचा गोड पिल्लूची ही गोड स्माईल, जी बघून खरंच मनाला खूप छान वाटलं आणि दिवसभराचा थकवाही निघून गेला. मग संध्याकाळी आईने मस्त पुरणपोळीचा बेत केला, तो मी पोट भरून खाल्ला. त्यानंतर संध्याकाळी गच्चीवर गेले. जो आमच्या गावाचा हा व्ह्यू होता, जे आमचं गाव आहे, गावाची सर तर खरंच शहराला कधीच येत नाही. गाव म्हटलं की शांत विसावा. चला बाय, थँक्यू.